ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। आम्ही पदयात्रा काढत असताना ही या प्रचाराची शेवटची पदयात्रा आहे आणि तुम्ही बघितलं असेल मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या माता भगिनी असतील, युवक मित्र असतील, हे मनापासून या रॅलीमध्ये उतरून आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्याचं काम करत आहे। आम्ही याआधी केलेलं जनसेवेचं काम असेल, नगरसेवक या नात्याने केलेलं काम असेल, त्या इथल्या असलेल्या सगळ्या वडीलधारी मंडळींनी विसरलेलं नाही आहे। आम्ही जिथं जातो तर आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रतिसाद देतात, आशीर्वाद देतात। मला विश्वास आहे आमच्यापेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींना मतदान करण्याची उत्सुकता लागली, कारण एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांचे उमेदवार त्यांना लोकसभेत भेटलेले आहेत, विधानसभेत भेटलेले आहेत मतदान करण्याकरता, आणि आता कधी नाही ते त्यांना दृश्यवाणी गणाला मतदान करण्याची संधी मिळाली। हे आमच्या माता भगिनी विसरणार नाहीत आणि आमच्या पाठीमागे आशीर्वाद ठरवलेलं आहे। ह्यावेळेस शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादीला महापालिकेत न्यायाचं हे जनतेने मनावरती घेतलंय। त्यामुळे जिथून जिथून पदयात्रा निघत आहे, जेव्हापासून पदयात्रा चालू झाली, आज अंतिम टप्पा मला वाटतंय या प्रचाराचा आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। सर्व नागरिक आम्हाला आशीर्वाद देऊन पुढे पाठवत आहेत आणि येणाऱ्या 15 तारखेला महापालिकेमध्ये शिंदे सेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये शिवसेना राष्ट्रवादीची उपस्थिती झालेली आहे। त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 7 ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मनोहर शिंदे, पाटील, अनिकेतदादा पिशे, कनसेताई त्या उमेदवार नशिबात होत आहेत। आज आपण पाहताय की प्रभाग क्रमांक 7मधील सर्व स्थानिक नागरिक, इथले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उत्स्फूर्तपणे बापूच्या आणि ह्या पॅनलच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत। ही लढाई स्वाभिमानाची आहे आणि 7 नंबर प्रभागामधील प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी आहे। येणाऱ्या 15 तारखेला घड्याळ आणि शिवसेनेचे बाण या दोन्ही चिन्हावर शिक्का मारून आपल्याला या प्रभागात 7 नंबरमधून प्रचंड मताधिकाने हे कारण निवडून आलेला आपल्याला दिसेल। शिंदे सेनेला आणि अजितदादा पवार गटाला आम्ही स्वतः सर्व या सोलापूर जिल्ह्याला असं ठरवलं आहे की शिंदे सेना आणि अजितदादा गट यांचाच भगवा यावर्षी पडतो। आपण बघताय भाजप सेनेने अगोदर भाजपचे लोक होते, 5 वर्ष तरी सत्ता भोगली। काय होतं, परिवहन सेवा बंद केली, स्मार्ट सिटी नाही आहे, लोकांना पाणी मिळत नाही प्यायला, लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण त्यांच्या घरात पाणी नाही। तर ही जर परिस्थिती असेल भाजपला कसं निवडून देते? आम्ही जनतेला एवढीच विनंती करा, आपल्याला रोजच्या रोज पाणी पुरवठा, बस सेवा जर पाहिजे असेल तर शिंदे सेनेला आणि अजितदादा पवार गटाला द्यायला पाहिजे, मतदान करावं ही आम्ही विनंती करतो। Thank you.
Thank you.